प्रभाग क्रमांक 20 संत तुकाराम नगर येथे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। त्या उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर घेण्यात आले। समाज उपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ISO मार्क असलेले हेल्मेट तसेच हेडफोन पॉड्स अशा आकर्षक आणि उपयुक्त भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली। तसेच विविध आरोग्यविषयक तपासण्यांचाही लाभ नागरिकांनी घेतला। कार्यक्रमादरम्यान स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। परिसरातील स्वच्छता, आरोग्य, जनजागृती आणि सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशानं विविध उपक्रम राबवण्यात आले। यावेळी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि स्थानिक नगरसेवक योगेश बहल यांनी सांगितलं, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विचारांपासून प्रेरणा घेत समाजहिताचे उपक्रम सातत्यानं राबवण्यात येतात। स्वच्छता, आरोग्य आणि जनसेवा या क्षेत्रात भविष्यातही अधिकाधिक सामाजिक उपक्रम राबवून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे। वास्तविक पाहता हा सप्ताह साजरा करत असताना आम्हा सर्वांना खरं तर खूप वेदना आहेत, प्रचंड दुःख आहे। कारण इथून मागे आपल्याला ज्ञात असेल की माझा वाढदिवस 14 तारखेला असतो, दादांचा 22 तारखेला। अशा पद्धतीने आम्ही पूर्ण सप्ताह त्यावेळेला अतिशय आनंद उत्साहामध्ये आम्ही साजरा करत असतो। विविध समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही घेत असतो। परंतु यंदाच्या वेळेला दुःखाने आम्हाला ही जयंती साजरी करावी लागत आहे। तर दादांची प्रथम जयंती शासनाने सुद्धा त्यांना शासकीय मंजुरी दिलेली आहे आणि आपण पाहता की उभ्या महाराष्ट्रामध्ये दादांची ही जनसेवा सप्ताह म्हणून हा घोषित करण्यात आलाय शासनाच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने। आम्ही समाज उपयुक्त जे कार्यक्रम आहेत, आता विशेषतः पिंपरी चिंचवड शहरामध्ये पण वृक्षारोपण, कारण दादांना वृक्षांवर खूप प्रेम होतं, निसर्गप्रेमी होते, स्वच्छता त्यांना आवडायची, शिस्तप्रिय होते, विद्यार्थ्यांना सहकार्य करायचे, मागासवर्गीयांना सहकार्य करायचे। प्रत्येक क्षेत्रामध्ये दादांचं उल्लेखनीय काम हे आपण कोणी विसरू शकत नाही। दादा हे कायम सर्वांच्या स्मरणामध्ये असणार आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल, शालेय मुलांना वह्या वाटप, पुस्तकं, साहित्य वाटप, चित्रकला स्पर्धा, शहरामध्ये आरोग्य शिबिर, महाआरोग्य शिबिर, इतर चिकित्सा, महिलांसाठीच्या चिकित्सा ज्या होत्या त्या सर्व चिकित्सा गेल्या। आता परवा मंगळवारी पुन्हा डॉक्टर डी वाय पाटील कॉलेजच्या वतीने या ठिकाणी महाआरोग्य शिबिर ठेवले। त्यामध्ये ज्येष्ठांच्या आरोग्य तिथं तपासलं जाणार आहे, मोफत त्यांना काही वस्तू त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत आणि या सर्व गोष्टी मोफत केलेल्या आहेत। तर आपण पाहता की पाऊसही प्रचंड आहे, तरी लोक त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत। अर्थात आपल्या सर्वांना माहिती आहे की अगदी जून महिना ओलांडून गेला तरी पाऊस पडला नव्हता, परंतु आता आपले डॅम वगैरे सगळं भरलेले आहेत, पावसाने कृपा केलेली आहे आणि आता आम्ही सर्व मिळून आता संत तुकाराम नगर हा जो प्रभाग क्रमांक 20 आहे, इथं आम्ही राष्ट्रवादीचे चारही, मी स्वतः जितेंद्र ननवरे, वर्षा जगताप, मनीषाताई लांडे, आम्ही सर्वजण मिळून आणि शहरामध्येच आपण पाहिलं की आता इथं फजल शेख आहे, शेरसिंग मायला खत्री आहे, ज्ञानेश्वर कांबळे, सचिन या ठिकाणी आहे, अनेक मान्यवर, गोरबाजी गुजर आहे, गाडवे साहेब, बबनराव गाडवे, प्रतिष्ठानचे नंदू कदम आहेत, असे अनेक मान्यवर आहेत। या सर्वांनी मिळून या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। आम्ही सर्वजण खरं तर प्रचंड दुःख आहे आणि विनम्र असं अभिवादन आम्ही दादांना करतो। नागरिकांना काय आवाहन करणार आरोग्यविषयी नागरिकांना हेच आवाहन करणार आहे की बाबा, आपण पाहता की संत तुकाराम नगरमध्ये ऑलरेडी आमच्याकडे इथं 6 ज्येष्ठ नागरिक संघ आहे, त्यांना जागा वगैरे दिली आहे, त्यांना काय लागणारं साहित्य दिलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही आरोग्याची त्याची तपासणी करत असतो। त्यामुळे प्रत्येकाने जागरूक राहावं, प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घ्यावी, आपली काळजी घ्यावी आणि या जयंतीनिमित्त आम्ही एवढं सांगू इच्छितो की सर्वांचं आरोग्य उत्तम राहावं, त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं, दादांच्या त्या आत्म्यात शांती लाभावं। आज वर्षाताईंचा पण वाढदिवस आहे। वास्तविक पाहता या दुःखामुळे ते पण हे साजरा करत नाहीत। मी स्वतः माझा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला नव्हता, परंतु आता नीतीपोटी आपण हातपाळ आहोत। तर त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून जनतेची सेवा हे या माध्यमातून कशा करता येईल ते आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत। अनेक वर्ष आपण दादांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात शहरामध्ये साजरा करत होतो।
आणि ह्या वर्षी जयंती साजरी करावं लागेल अशी वेदनादायक आमच्या मनामध्ये एक आहे. कारण की कधीच वाटलं नव्हतं की दादांचा वाढदिवस जयंती स्वरूपात आम्हाला या ठिकाणी करावा लागेल. आज शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जनसेवा सप्ताह या ठिकाणी दादांच्या जयंतीनिमित्त केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या प्रभाग 20 मध्ये मग विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप असेल, वृक्षारोपण असेल, रक्तदान शिबिर असेल आणि आरोग्य शिबिर असेल, असे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांनी आपण दादांना एक आदरांजली म्हणून हे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आणि दादांची जी शिस्त होती, दादांचे बाकीच्या ज्या गोष्टी होतात त्यांच्याच खरं तर त्यांचं अनुकरण करत आम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतोय. आणि मनाला अतिशय वेदना होत आहेत की आज जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही सगळे गेल्या जानेवारी महिन्यामध्ये 28 तारखेला आमचे नेते आदरणीय अजितदादा हे आम्हाला सोडून गेले. वास्तविक वर्षांनी आता सांगितलं की आम्हाला त्यांचा वाढदिवस जयंती स्वरूपात साजरा करावा लागतो, याच्यापेक्षा मोठं दुःख या ठिकाणी नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस परिवार आम्ही सर्व अजितदादांच्या जाण्यामुळे अनाथ झालो आहे. अतिशय आम्ही दुःखात आहोत. अद्याप आम्ही सावरलेलो नाही. पण सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करायचा निर्धार केलेला आहे आणि अजितदादांचा जो वाढदिवस म्हणजे आज जयंती आहे तो आपण एक आरोग्यदायी सप्ताह म्हणून आपण साजरा करण्याचा पक्षाच्या वतीने निर्णय घेतलेला आहे. आणि त्याच निमित्ताने आम्ही प्रभाग क्रमांक 20 मध्ये योगेश बहल साहेबांच्या नेतृत्वाखाली श्याम लांडे असतील, मनीषाताई लांडे असतील, वर्षा जगताप तसेच अन्य सर्व सहकाऱ्यांसोबत आम्ही या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपांचा कार्यक्रम केलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी भव्य दिव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. या रक्तदान शिबिराच्या निमित्ताने आम्ही आवर्जून सांगू इच्छितो की आजकाल तुम्ही पाहतच असाल की आज अनेक युवा पिढी ही टू व्हीलर चालवताना हेल्मेट घालत नाही आणि अनेक अपघात होतात. त्याच्यामध्ये डोक्याला मार लागून कित्येक जणांचा तरी मृत्यू झालेला आहे, कित्येक जण तरी अधू झालेले आहेत, अपंग झालेले आहेत. तर त्याच निमित्ताने योगेश भल साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक रक्तदात्यास म्हणजे हेल्मेट चांगल्या क्वालिटीचा ISI मार्क असलेलं हेल्मेट आम्ही देत आहोत. तसेच ते फोनवर देखील बोलत असतात, तर फोनवर बोलू नये म्हणून आम्ही त्या संदर्भात एक एअरबड सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रत्येक रक्तदात्या मोफत असं दिलेलं आहे. तर असंच आम्ही अजितदादांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केले. इथून पुढेही करत राहू. महाराष्ट्रात आणि सबंध महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांचं नाव हे कायमस्वरूपी तेवत राहील असंच काम आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून करत राहू असंच मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करतो आणि आदरणीय दादांना आदरांजली व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.